एवढ्या खालची दही अंडी आपल्या गावच्या चिल्लर पार्टीले साध्या 2 थरांचा गोविंदा करून पण फोडता नाही आली। या गोष्टीवर आपले काका संतापले। हा ना म्हणे तुमची दही अंडी ओरिजिनल कृष्णाच्या स्टाईल मध्ये फोडतो म्हणे। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा देशीजी मोला स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉग मध्ये। सकाळ सकाळी आपल्या जय बजरंग मित्रमंडळाच्या पोरायची दही अंडीची प्लॅनिंग चालू होती, कारण की आपल्याला आपल्या गावामध्ये सालाबादाप्रमाणे दही अंडीचा कार्यक्रम घेणं आहे। आज आपल्या गावातल्या बंजारा कम्युनिटीच्या प्रत्येक लोकांच्या घरी गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं महाप्रसादाचा कार्यक्रम आहे। मग आपण दीपकच्या घरी प्रसाद घेण्याकरता आलो होतो। तसं तर आपल्याला सगळ्यांच्याच घरचं आमंत्रण आहे, पण आपण प्रत्येकाच्या घरी प्रसाद घ्यायला जाऊ शकलो नाही, त्याच्याबद्दल माफी असावी। दीपकच्या घरी प्रसाद घेणं झाल्याच्या नंतर आपण आलो होतो दादाच्या घरी प्रसाद घ्यायसाठी, आणि त्याच ठिकाणी आपल्यासारखे अजून काही मित्रमंडळी प्रसाद घेण्याकरता आले होते। ते झाल्याच्या नंतर थोड्या वेळानं नवल आला, चाल म्हणे आपल्या घरी प्रसाद घ्यायले। नवलले नाही म्हणत होतो, तरी पण नवलनं जबरदस्ती ओढत ओढत नेलंच त्याच्या घरी। मग नवलच्या घरी प्रसाद घेऊन आलो, आणि संध्याकाळच्या टायमाले दही अंडीचा वेळ तर तसा झाला होता, पण अजून काही हालचाल दिसत नाही। तेवढ्यात निलेश म्हणते, नाही रे बा, सगळं नियोजन व्हायलाय, तूच मागे राहिला होता म्हणे फक्त। त्याच्यानंतर मग हळूहळू करून सगळे पोट्टे आपल्या बजरंगबलीच्या मंदिरावर हजर व्हायला लागले। कोणाकडे काही जबाबदारी तर कोणाकडे काही जबाबदारी, पण सगळ्या पोट्ट्याने एक नंबर नियोजन लावलं होतं बरं। आपल्या ग्रुपच्या पोट्ट्याचं म्हणणं होतं, या वर्षी आपल्या बजरंगबलीला शेंदूर तुझ्या हाताने लावू म्हणे, कारण की मागचे 2 वर्षांमध्ये आपल्या ग्रुपच्या 2 वेगवेगळ्या पोट्ट्याने आपल्या बजरंगबलीला शेंदूर लावला होता, तर त्याचे दोघांचे बी लग्न झाले। त्याले म्हटलं या बाबतीमध्ये स्वतः बजरंगबलीच तर मागे आहे, त्याले म्हटलं लग्न नाही झालं तरी चालते, पण आपले 100K फॉलोअर पहिले कंप्लीट व्हायला पाहिजे, एवढंच म्हणणं आहे आपलं आपल्या बजरंगबलीले। दही अंडीची सगळी तयारी झाली होती, मग बजरंग ग्रुप मध्ये मेसेज टाकून दिला, थोडीफार तयारी करायची राहिली होती, ते आपल्या चिल्ल्या पाल्याकडे सोपवून दिली। त्याच्यानंतर मग एक महत्वाचं काम बाकी होतं, हंडीले दोरी कशी बांधता हे कोणालाच माहित नव्हतं। मग आपला युट्यूब बाबा कधी कामात येईल, युट्यूब बाबाला विचारलं की दही अंडीले दोरी कशी बांधता, आणि हा दिमाग होता आपल्या गुरुचा, गुरुदेव महाराज की जय हो। त्याच्यानंतर मग आपल्या युट्यूब बाबाने सांगितल्यानुसार दही अंडी बांधून घेतली। आणि भाऊचं काय म्हणणं आहे, अरे हा भगवा लावून आले वाटते भाऊ। त्याच्यानंतर मग आता अंधार वाढू लागला होता, आपल्या नवल दादानं पुढाकार घेतला आणि हंडी बांधून टाकली वरच्या दोरीले। त्याच्यानंतर काही तज्ञांनी आपल्या हंडीची हाईट किती असावी याच्यावर आपापले विचार मांडले, पण काहीच फरक पडला नाही, कारण की आपल्या हंडीची हाईट याच्यापेक्षा जास्त होणारच नव्हती, पण एवढी साईट आपल्या ग्रुपच्या चिल्ल्या पाल्याले जास्त होत होती। त्याच्यानं हे अंडी 3-4 वेळा खाली पडून सुद्धा फुटत नव्हती। ते पाहून आपले काका संतापले, सरकारे म्हणे साईडले ओरिजिनल कृष्णाच्या स्टाईल मध्ये फोडून दाखवतो अंडी। काकाले म्हटलं एक चान्स द्या काका त्याले। शेवटच्या चान्स मध्ये आपल्या पोट्ट्यानं पण अंडी फोडूनच टाकली बरं। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय हो। अंडी फुटल्याच्या नंतर काला बनवला होता, तो काला सगळ्या बाल गोपालांमध्ये वाटून दिला, आणि असा होता आपला गरीबी गरीबी दही अंडीचा कार्यक्रम। कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि आपला व्लॉग जर आवडला असेल तर एक लाईक तर करूनच टाका।